नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खास मांसाहारी लोकांसाठी झटपट सुकटची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। इथे बघा गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी भरून हे सुकट। हे सुकट आपल्याला 2 ते 3 मिनिटे फक्त भाजून घ्यायचं आहे। भाजल्यामुळे काय होतं, याच्यात जो वास असतो तो वास कमी होतो। अतिशय सुंदर अशी ही भाजी तयार होते। आता उन्हाळा आहे आणि भाज्या खावंसं वाटत नाही, त्यावेळेस अशी ही भाजी करून खाल्ली तर खूप मन तृप्त होतं आणि पोट सुद्धा भरतं। आता हे सुकट आपण 2-3 मिनिटे भाजून घेऊ। तर बघा सुकट हे भाजून झालेलं आहे। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ का धुवायचं आपल्याला, की याला माती चिकटलेली असते, काही धूळ असते, ती सगळी निघून जाईल आणि थोडाफार जो खारटपणा असतो तो सुद्धा निघून जाईल। आता आपल्याला भाजी बनवायची, तर पुन्हा गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तेल घालायचं आहे। आता यामध्येच घालायचा आहे 1 मोठा कांदा अगदी बारीक कट केलेला आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या, त्यामुळे चव छान येते। आता हलकासा सोनेरी रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला हलकासा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्येच घालायचा आहे आपल्याला कोरडे मसाले, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, त्यानंतर इथे 1 चमचा मिरची पावडर, याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा घालू शकता। त्यानंतर इथे 5-6 कोकम घालायचे आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता कोरडे मसाले इथे परतून झालेले आहे। यामध्ये घालायचं आहे आपण धुतलेलं सुकट आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते की तुम्ही 1 ऐवजी 2 भाकरी नक्कीच खाल। बघा हे आपण परतून घेऊ। तर इथे आपली भाजी परतून झालेली आहे, सगळी मिक्स करून झालेली आहे। भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। अतिशय टेस्टी अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे। अशी ही भाजी कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।